पाहुयात पुढची बातमी। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। पुतळ्याचं पूजन केल्यानंतर हा लोकार्पण सोहळा पार पडलाय। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। दरम्यान बांधकाम विभागानं विक्रमी वेळेत हा पुतळा उभारला। 100 वर्ष या पुतळ्याला काहीही होणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले। या पुतळ्याची वैशिष्ट्य नेमकी काय आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 83 फुटांचा हा भव्य असा पुतळा आहे। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभारण्यात आलाय। तलवारीची लांबी ही 15 फूट आहे, तर तलवारधारी असा हा पुतळा आहे। कास्य धातूपासून पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे, तर वादळी वाऱ्यांचा धोका या पुतळ्याला नाहीये आणि 31 कोटींपेक्षा जास्त निधीचा खर्च यासाठी करण्यात आलाय। राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा पुन्हा एकदा त्याच तेजाने, त्याच स्वाभिमानाने आणि त्याहीपेक्षा भव्यतेने उभा झालेला आहे। मागच्या काळामध्ये ज्यावेळी या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली होती, त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेमध्ये हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे। यानंतर बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील कोथरूड परिसरात अपघात झाला आहे। भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 5 ते 6 दुचाकींना जोरदार धडक दिली। दारुड्या कार चालकानं वाहनांना ही धडक दिल्याची माहिती आहे। सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही, तर अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय आणि त्यानंतर हा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झालाय।